नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बादली आणि मग याचं पेन्सिलने स्केच कसं करता येईल तर हे पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी एक उभी रेषा एक आडवी रेषा काढून घेतलेली आहे आणि त्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर या पद्धतीने दोन रेषा काढून घेतलेल्या आहेत। वरची रेषा ज्या पद्धतीची आहे तशीच आपण इथे आता रेषा काढत आहोत। त्याच्या दोन्ही बाजूला आपण इथे रेषा काढत आहोत। उभ्या रेषेच्या दोन्ही बाजूचं अंतर हे कसं सारखं राहील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। यासाठी आपण जी पेन्सिल घेत आहोत त्याला अगदी हलक्या हाताने काम करायचं आहे। इथे आपण बादलीचा खालचा बेसही काढून घेतलेला आहे आणि त्याच्याच नुसार वरचा भाग जो आहे बादलीचा त्याचा आकार आपण वाढवून घेतलेला आहे। बादलीला आता हा जो खालचा आकार आहे तो आपण पेन्सिलने जोडून घेत आहोत। हा सोपा जावा यासाठी पेन्सिलला आपल्याला टोकापासून थोडं लांब अंतरावर पकडायचं आहे। खालच्या बाजूवर जे कॉर्नर आलेले आहेत त्याला मी कर्व करून घेतलेला आहे। आता जो भाग जमिनीला टेकत असतो बादलीचा तो काढण्यासाठी दोन्ही बाजूने काही अंतर ठेवून तिरपी रेषा काढली आणि त्याच्यावर असणाऱ्या रेषेसारखीच रेषा खाली आलेली आहे। आता आपण इथे बादलीवर दिसणाऱ्या रेषांचे जे भाग असतात ते काढणार आहोत। त्यामुळे आपण इथे हे खोडून घेऊया मधली रेषा। कागद स्वच्छ करूया। यानंतर थोड्या थोड्या अंतरावर आपण इथे पॉइंट्स दिलेले आहेत। वरच्या बाजूने पुन्हा एकदा एक रेषा काढलेली आहे। आता हे जे पॉइंट आपण काढले होते ते इथे जोडत आहोत। जोडत असताना हलक्या हाताने अंदाज घ्या। पेन्सिलला पेपरवर टच न करता अंदाज घेऊन हे काम इथे करायचंय। त्यानंतर आपल्याला बादलीला वरच्या भागात येणारा हा जो बाहेरचा भाग असतो तो आपण काढत आहोत। जो थोडा पुढे आलेला असतो त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह मध्ये दिसतो। इथे बादलीची कडा काढत आहोत आपण। कडीचा जो भाग आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो। इथे हा प्लास्टिकचा दाखवत आहोत आपण। थोडा कमी होत जाणारा भाग तुम्हाला काढायचा आहे। तसाच थोडा तो पुढे आणि त्या बाजूला जाईल आणि तिकडून या बाजूला येणाराही भाग आपण इथे काढत आहोत। अंदाज घेत घेत तुम्हाला हे काम करायचं आहे। काम करत असताना लगेचच पेन्सिल पेपरवर टच करू नका, नाही तर नको असलेली रेषा पेन्सिलची त्या कागदावर उमटत असते आणि त्याने आपलं काम आणि पेपर दोन्हीही खराब होण्याची खूप शक्यता असते। इथे बादलीचं काम कंप्लीट झालेलं आहे। आता बादलीचा बेस जिथे टच झाला आहे तिथून एक आडवी रेषा आपण इथे काढून घेत आहोत। आपल्याला इथे मग काढायचं आहे। मग काढण्यासाठी आपण इथे रेषा आखलेली आहे। साधारणपणे मध्यभागी थोड्या अंतरावर एक रेषा काढायची आहे। त्यासाठी अंदाज घेऊन बादली किती मापाची आहे त्या अंदाजाने इथे मग काढण्यासाठी आपण रेषा ओढत आहोत। इथे हे अंतर समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर बादली खूप मोठी आणि मग अगदीच त्यासारखाच पण अगदी थोडाफार छोटा तर दोन्ही जवळपास सारखे दिसतात। म्हणून इथे आपण एक माप घेऊन घेत आहोत।
माप घेत असताना आपल्याला पुन्हा एकदा अशी कर्व लाईन घ्यायची आहे, जी वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने येणारी असेल. त्याच्याच बाहेरील बाजूने पुन्हा एकदा पादली सारखाच एक भाग आपण काढत आहोत. काळजीपूर्वक काम करा. मध्यभागी एक आडवी रेषा आपण ओढून घेतलेली आहे, त्याच रेषेला इथे पुढे नेलेला आहे आणि पुन्हा मग पर्यंत आणलेला आहे. त्यामुळे कामात चुका होण्याची शक्यता टळते. काही रेषा इथे ठळक करून घेऊया. वरच्या रेषेसारखीच पुन्हा एक रेषा आपण इथे काढलेली आहे. त्यानंतर मगच्या डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने खाली येणारी रेषा आपण काढली. यानंतर मगचा जो बेस आहे त्याची रेषा इथे आखून घेतलेली आहे. मगचा पकडण्याचा भाग काढण्यासाठी पुढे तो नेलेला आहे आणि या पद्धतीने काढून घेतलेला आहे. पुन्हा एकदा नको असलेल्या रेषा इथे खोडून टाकूया. दोन्ही बाजूने नको असलेल्या रेषा आपण खोडून टाकल्या. यानंतर मगवर काही आकार दिसत आहेत आपल्याला, ते आकार इथे काढण्याचा प्रयत्न करूया. ज्या पद्धतीने आपल्याला मग दिसेल त्याच पद्धतीने इथे काम करायचे आहे. इथले काही भाग आपण व्यवस्थित करून घेऊया. रेषेंनी बऱ्यापैकी इथे आपला मग आणि बादली आता तयार होतच आलेली आहे. अशा पद्धतीने काम केल्यामुळे काम चुकत नाही, जास्त खाडाखोड होत नाही, पेपर चांगला टिकतो आणि काम अधिक सुरेख होते. धन्यवाद.